नमस्कार मित्रांनो, सिनियर लोकांसाठी हाताचा व्यायाम की जेणेकरून आपले रक्तप्रवाह हा व्यवस्थित सुधारण्यासाठी तो अभ्यास आहे. तर मी आज तो तुम्हाला दाखवतो. सुरुवात करतो लगेचच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे कमीत कमी 1 मिनिट तर तुम्ही अशा पद्धतीने टाळ्या वाजवा. तसंच दोन्ही मुठी अशा धरायचे आणि एकमेकाला अशा मारायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे मी तुम्हाला फक्त 20 वेळा दाखवलं, पण तुम्ही हे जास्त वेळ करा. जास्त वेळ केल्यानंतर आपल्या हाताचा रक्तप्रवाह वाढेल आणि आपलं आरोग्य सुधारेल. पुढचा अभ्यास लगेच घेऊया आपण. दोन्ही हात अशा पद्धतीने घ्यायचे आणि दोन्ही बोटं असे एकमेकाला टच करायचे, तो एकमेकाला मारायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे दाखवताना फक्त 20 वेळा दाखवलं, तुम्ही जास्त वेळा करा. तर मित्रांनो, पुढचा अभ्यास लगेचच घेतो. मुठी बांधायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मुठी बांधायची. मुठी बांधताना हात अंगठा आत घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने तुम्ही 20 वेळा करा किंवा 1 मिनिटभर करा. नंतर दोन्ही हात अशा पद्धतीने घ्यायचे, अर्धगोल करायचे. 1 2 3 4 5 6 7 8. तर हे 8 वेळा दाखवलं, तुम्ही 20 वेळा करा. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तुम्ही हे अभ्यास करताना कमीत कमी 20 वेळा करा. मी दाखवताना कदाचित 20 वेळा दाखवेल किंवा 15 वेळा सुद्धा दाखवेल. तर तुम्ही हा एक अभ्यास कमीत कमी 20 वेळा करा. मूठ तशीच राहू द्या आणि त्याच मुठीने आपल्या हाताला मारायचं मनगटापाशी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीनं मारा. आता मगाशी जे दाखवलं अशा पद्धतीनं, तर आता काय करायचं, दोन्ही हाताची बोटं एकमेकात फसवायचे तर उघडायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता असेच हात बोट फसलेले आहेत. आता अंगठे फक्त पुढे पाठीमागे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता ते अंगठे काय करायचे, अशा पद्धतीनं खालीवर करायचे. 1 2 3 गोल फिरवायचे. 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने फिरवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने आपलं अंगठा गोल गोल फिरवायचं. आता मित्रांनो, पुढचा अभ्यास लगेचच घेऊया आपण. दोन्ही हात अशा पद्धतीने टाकायचे खांद्याच्यावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
दोन्ही हात साईडला घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने आपल्याला खांद्यापासून आपल्या बोटापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे. आता पुढचा अभ्यास आपण लगेचच घेऊया. बोट पुढे वाढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही मी एक वेळा वाढले, तर तुम्ही हे 2-2दा वाढा की 10च्या ठिकाणी 20 वेळा झालं पाहिजे. 20 पर्यंत बसता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्या अंगठे पुढं पाठीमागं वाढायचे. आता दोन्ही हात असे समोर घ्यायचे आणि समोरच्या माणसाला या या म्हणायचे. 1 2 3. हाताच्या पोझिशननी समोरच्या माणसाला या 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 अशा पद्धतीनं आपल्याला हात खालीवर करायचे आहेत किंवा हात बाहेर करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. आता त्याच माणसाला जा जा म्हणायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे त्या माणसाला जा जा म्हणण्यासारखं आपले हात पुढं पाठीमागं हलले पाहिजे. अशा पद्धतीचा हा अभ्यास आहे. मित्रांनो, हा अभ्यास सिनियर लोकांसाठी खूप छान आहे. त्यांचे हातपाय किंवा बोटं वाकवण्यासाठी वळवण्यासाठी हा अभ्यास खूप छान आहे. रक्तप्रवाह शरीरात खूप प्रमाणात वाढला जातो आणि आपल्याला ज्या आकडलेल्या शिरा असतात त्या रिकाम्या होतात. पुढचा अभ्यास लगेच घेतो. हात मूठ बंद करायचे. एका हातात दुसरा हात घ्यायचा आहे. हाताच्या बोटाच्या मध्ये अंगठा टाकून द्यायचा आहे आणि बोट गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8. उलट्या दिशेने फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8. मी 8 वेळा दाखवताना केलं, पण तुम्ही हा अभ्यास करताना 20 वेळा करायचा. 1 2 3 4 5 6 7 8. उलट्या दिशेने फिरवायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या साईडने 8 ह्या साईडने 8 वेळा केलं. आणि तुम्ही अभ्यास करताना हा कमीत कमी 20 वेळा करायचा. दोन्ही हाताची मूठ बांधायचे. मुठी आतमध्ये अंगठा टाकायचा आहे आणि दोन्ही हाताने एका वेळी गोल फिरवायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट्या दिशेने 1 2 3 4 5 6 7 8. आताचा अभ्यास करता करता आपण काय केलं, बोटं अंगठ्यापर्यंत आलो, कोपऱ्यापर्यंत गेलो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे, दोन्ही हात एकमेकात फसवायचे अशा पद्धतीनं आणि डोक्याच्या पाठीमाग घ्यायचे. आणि पाठीमाग घेतल्यानंतर आपल्याला एक हात डाव्या साईडला खचून वळायचं आहे. वर घ्यायचा हात आणि परत उजव्या साईडला खचून वळायचं. अशा पद्धतीने वळायचं की जेणेकरून आपले खांदे आणि आपली मानेपासले अवयव शिथिल होतील, आकडलेल्या शिरा रिकाम्या होतील. पाहून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8. आता मी काय केले, कसे गोल फिरवतोय बघा. 1 2 3 4. मग मी काय करतोय, हाताने गुडघ्याच्या वर गोल काढतो की जेणेकरून आपल्या खांद्याला अशा पद्धतीनं गोल फिरवता येईल. चला फिरून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8. उलट्या दिशेने फिरून घ्यायचं आहे.
4 5 6 7 8 आता तिथपर्यंत आलेलो आहे. बोटामधले अवयव किंवा बोटामध्ये आकारलेल्या शिरा ह्या रिकाम्या झाल्या. तर मित्रांनो, हा अभ्यास हा सिनियर लोकांसाठी आहे. त्यांनी हा अभ्यास रोज करा. तुमची हाताची बोटं चालतील, खांदे चालतील, हाताचे कोपरं चालतील, आकारलेल्या शिरा रिकाम्या होतील. तर मित्रांनो, हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. योगी बना, निरोगी बना, उपयोगी बना. धन्यवाद.